आषाढी वारीचा प्रवास आता पंढरपूरच्या दिशेने आहे. खरं तर अंतर अजूनही मोठं आहे. त्याचबरोबर वारीचा प्रवास ज्या दिशेने होत असतो, ज्या मार्गाने होत असतो, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी विश्राम घेतला जातो. खरं तर ज्या खांद्यांवरती माऊलींचा रथ जो आहे नेला जातोय पंढरीच्या दिशेने, ते नंदी बैल आपण पाहू शकतो. खरं तर अनेक ठिकाणी या नंदी बैलांची पूजा देखील केली जाते. खरं तर त्यांच्याच खांद्यावरती हा संपूर्ण रथ जो आहे तो या ठिकाणी नाथांचा रथ ओढला जातोय. ज्या ठिकाणी आपण आता आहोत त्या गावामध्ये महिला या बैलांचं जे पूजन करत असतात. खरं तर जबाबदारी मोठी असते रथ ओढण्याची. ताई या जरा तुम्ही आणि काय पूजा करा. खर तर गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा आहे. कधीपासून तुम्ही हे रथ जो आपल्या गावात आल्यानंतर, वारी गावात आल्यानंतर वारकऱ्यांची सेवा करत असतात आणि त्याचबरोबर नंदी बैलांचीही सेवा करत असतात, काय तुम्हाला याच्यातून समाधान मिळतं? एक मानसिक आणि आत्मिक समाधान असे की किमान आपण नाथांच्या चरणी काही का होईना फुल नाही फुलाची पाकळी सेवा आपण अर्पण करू शकतो. ह्याच्यातच आम्हाला खूप मोठं समाधान आहे. आणि 4 वारकरी आपल्या इथं 2 घास खाऊन जातात, त्याचं एक आत्मिक समाधान आपल्याला हे वर्षभरासाठी पुरेल एवढं वाटतं आम्हाला. हे प्रत्येक वर्ष आपण असं दरवर्षी सालाबाद प्रमाणे बैलजोडी आपली इथंच असते. त्यांच्या भोजनाची याची म्हणजे आपण व्यवस्था करतो. खरं तर अंतर मोठं असल्यामुळे कुठेतरी बैलांना देखील या ठिकाणी विश्राम मिळाला पाहिजे या हेतूने अनेक गावांमध्ये अशा पद्धतीने विश्राम घेता आणि ज्या खांद्यावरती माऊलींची वारी जात असते त्या बैलांची पूजा जी ती या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने केली जाते. हे संपूर्ण कुटुंब जे ते गेल्या अनेक वर्षापासून या बैलांची पूजा करत असतात. या ठिकाणी सेवा केली जाते. त्यांच्याच घरी वारकरी जे ते त्यांची भोजनाची व्यवस्था देखील या ठिकाणी केली गेलेली असते. एकूणच जर बघितलं तर एक वेगळा क्षण जो असतो तो या ठिकाणी आनंदाचा दिसून येतो. ताई काय सांगाल? खरं तर माऊली नाथांची पालखी वारी आपल्या गावात मिळते, आपल्या घरी 4 वारकरी येत असतात आणि बैलांची पूजा केली जाते, काय तुमच्या भावना आहे? माऊलींची सेवा करणं खरं तर एक आमचं नशीबच म्हणायचं. एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही ही दरवर्षी करत असतो. खरं तर सालाबादाप्रमाणे माऊलींची वारी ज्यावेळेस या गावात येत असते याच ठिकाणी या घरी वारकऱ्यांना भोजनाचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं असतं. त्याचबरोबर ज्या खांद्यावरती माऊलींची वारी जी ही पंढरीच्या दिशेने जाते त्या बैलांचं या ठिकाणी पूजन केलं जातं. कॅमेरॉन तुषार डेप्रेसर, खुशाल पाटील, अहिल्यानगर.